ढोकळा म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये फक्त बेसन पिठाचा ढोकळा किंवा रव्याचा ढोकळा असाच लक्षात येतो. पण या पद्धतीने मुगाच्या डाळीचा जर तुम्ही ढोकळा बनवताल तर मस्त मऊसूत, कुठेही न चुकणारा न बिघडणारा असा हा ढोकळ्याचा प्रकार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर 1 कप मुगाची डाळ साधारण 2 तासापूर्वी स्वच्छ धुवून पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेला होता. छान असं भिजल्या गेलेलं आहे. आता याला बाजूला ठेवूया. यामध्ये एक्स्ट्राचं पाणी काढून बाजूला ठेवूया. त्याचबरोबर आता यासाठी इथे मी घेतलेला आहे कपभर इतकं रवा. बारीक रवा घ्यायचा नसेल तर मिक्सरला फिरून घेऊ शकता, जाड जर असेल तर. त्यानंतर अर्धा कप इतकं पोहे घेतलेलं आहे. हे ढोकळा मऊसूद होण्यासाठी पोह्याचा अगदी मस्त असा काम असतो यामध्ये. त्यानंतर यामध्ये साधारण 1 कपभर इतकं पाणी टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे पोहे छान भिजले जातील, रवा सुद्धा भिजला जाईल. तर इथे मी साधारण एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवेन. तोपर्यंत ढोकळ्यासाठी एक पूर्व तयारी करायची आहे, ती म्हणजे आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि सोबतच इथे आपल्याला ज्या डब्यामध्ये ढोकळा तयार करून घ्यायचा आहे त्याला तेल लावून छान व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ढोकळ्याचं बॅटर यामध्ये टाकलं की चिकटणार नाही. सोबतच इथे 10 मिनिटानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंचाचं आलं, भिजवलेले पोहे, रवा यामध्ये टाकून मिक्सरला फिरून घेतलेला आहे. तर 1.25 कप इतकं पाणी मला पूर्ण मिक्सरला फिरून घेण्यासाठी लागलेलं आहे. तर डाळीवरचं जे पाणी होतं ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे. लागेल तर दुसरं पाणी टाकू शकता, म्हणजे डाळीवरचं पाणी टाकलं की छान पटकन हे पीठ फर्मेट होतो. आणि पाव चमचा इथे मी हळद टाकून घेतलेल्या रंगासाठी आणि 4 चमचे तेल टाकून घेतलेले, पोहे खायच्या चमच्याने चवीपुरतं मीठ टाकून 1-2 मिनिटं छान फेटून घेतलेलं आहे. सोबतच यामध्ये साखर सुद्धा टाकायची आहे. तर 2 चमचे साखर सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणखीन 1 मिनिटं फेटून घेतलेलं आहे. असं फेटून घेतल्यामुळे आपलं पीठ छान हलकं फुलकं होतं. तर आता हे सगळं छान व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर इथे मी पूर्ण इनोचा पाऊच टाकून घेतलेला आहे. 1 इनोचा पाऊच एवढ्यासाठी टाकून घेतलेला आहे. आणि सोबतच आता यावर मी लिंबाचा रस सुद्धा टाकून घेतलेला, अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता तयार करून घेतलेलं हे पीठ छान व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं. इनो सगळीकडे पोहोचेल या पद्धतीने. त्यानंतर पीठ जे आहे आपल्याला डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. वरतून थोडंसं लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे. 2 चिमूट इतकं इथे मी भाजलेली जिऱ्याची पूड, 2 चिमूट इतकं बेडगे मिरची पावडर टाकून आता हे ढोकळ्याचं जे बॅटर टाकलेलं पात्र आहे ते आपल्याला कढईमध्ये ठेवायचे आहे. तर पाणी आधीच मी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी हलकं उकळी येऊ लागली होती, त्यावेळेस डबा ठेवलेला आहे. कमी गॅसवर 20 मिनिटं वाफून घेतल्यानंतर इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता यावर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी साधारण 4 चमचे तेल आणि 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि त्याचबरोबर 2 चमचे पांढरे तीळ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. हे सगळं छान असं थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायचं चवीसाठी. आता हे गरमागरम फोडणी आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायचं आहे. तर ढोकळा तुम्ही इथे बघू शकता, आपला ढोकळा थोडंसं थंड झालेला आहे, पूर्णपणे थंड झालेला नाही. ढोकळा असा पदार्थ आहे ते थंड होईपर्यंत कोणालाही दम पडत नाही. पटकन काढलं की केव्हा खाऊ असं होते. तर थोडंसं गरम असल्या वेळेस मी हे ढोकळा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता खालच्या साईडला किती मस्त जाळी आलेली आहे आणि मऊ असा हे ढोकळा तयार झालेला आहे. तर जेव्हा मी सुरीने कट करत आहे तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल, अगदी ब्रेडसारखं हे ढोकळा तयार झालेला आहे. कट करून घ्यायचं आणि वरतून आपल्याला हे तयार करून घेतलेलं तडका टाकून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊसूद असा हे ढोकळा तयार झालेला आहे. एकदा जर या पद्धतीने करताल तर तुम्ही बेसन ढोकळा सुद्धा विसरून जाताल, कारण हे अगदी बिघडायचं काही काम नाही आणि घशात अडकल्यासारखं सुद्धा होणार नाही, कारण आपण इथे भिजवलेल्या मुगाच्या डाळीची केलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे फक्त दिसायला सुंदर दिसण्यासाठी, कारण फोडणीमध्ये आपण ऑलरेडी टाकलेला आहे. तयार करून घेतलेला तडका छान व्यवस्थित पसरून घेतलेला आहे. इथे आपला मस्त गरमागरम ढोकळा तयार झालेला आहे. हिरवी चटणी सोबत खाऊ शकता किंवा यामध्ये आपण सगळ्या चवी ॲड केलेल्या आहे. नुसतं जरी खाल्लं तरी सुद्धा मस्त लागेल असा हा प्रकार आहे. नक्की ट्राय करून पहा. न बिघडणारा आणि पोट भरणारा असा प्रकार आहे. तर एकदा जर या पद्धतीने करताल तर तुम्ही बेसन ढोकळा नक्कीच विसरता. तर आवडला तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.